नमस्कार मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत खजूर या वनस्पतीबद्दल। मराठीमध्ये खजूर, इंग्लिशमध्ये डेट्स, संस्कृतमध्ये खर्जूर असेही याला म्हणतात। फॅमिली आहे पामी किंवा यालाच फिनिक्स सिल्व्हेट्रिस असेही म्हणतात। खजूर या वनस्पतीचे झाड हे 10 ते 13 मीटर उंचीचे असते। पाने ही पक्षाकार असतात। पानांचा लांबी साधारणतः 15 ते 30 लांबी असते। त्याचबरोबर प्रत्येक पानाच्या मुळाशी एक काटा असतो। साधारणतः तो 10 ते 15 सेंटीमीटर लांबीचा असतो। खजूर या झाडाची फुले ही उन्हाळ्यात येतात। तसेच फळे ही 2.5 ते 3 सेंटीमीटर लांबीची असतात। फळामध्ये मोठी बी असते। त्याचबरोबर फळे ही कच्ची असतात तेव्हा पिवळी असतात आणि पिकल्यानंतर ती लाल वर्णाची होतात। खजूर या वनस्पतीचे भरपूर प्रकार बघायला मिळतात। त्यामध्ये राज खजूर, पिंड खजूर, भू खजूर, त्याचबरोबर सुलेमानी खजूर, मधु खजूर हे प्रकार आपल्याला बघायला मिळतात। साधारणतः खजूर हा भारतामध्ये गुजरात, राजस्थानमध्ये घेतला जातो। त्याचबरोबर इतर देशामध्ये आफ्रिका, अरबस्थान या देशामध्ये जास्त प्रमाणात, अफगाणिस्तान या देशामध्ये जास्त प्रमाणात घेतला जातो। बॅरन एरिया म्हणजे जिथे पाऊस खूप कमी प्रमाणात पडला जातो, अशा सर्व ठिकाणी खजूर ही वनस्पती घेतली जाते की खजूर या वनस्पतीला पाणी हे खूप कमी प्रमाणात लागते। म्हणूनच खजूर ही वनस्पती जिथे जिथे वाळवंट आहे किंवा जिथे जिथे पाणी नाहीये अशा सर्व ठिकाणी खजूर ही वनस्पती घेतली जाऊ शकते। स्वभावतः खजूर हे स्निग्ध, पचायला जड, उष्णता कमी करणारे, त्याचबरोबर शीत, सर्व धातूंचे तुमच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्याचं एकमेव काम खजूर करतं। खजूर या वनस्पतीमध्ये विटॅमिन ए, विटॅमिन बी, थायमिन, रायबोफ्लेविन, निकोटिनिक ऍसिड, त्याचबरोबर विटॅमिन सी असते। खजूर या फळामध्ये साधारणतः 10 प्रकारचे मिनरल्स असतात। त्यामध्ये कॉपर, पोटॅशियम, मॅग्नेशियम हे मोठ्या प्रमाणात सापडतात। भगवान विष्णूंचे आवडते असे फळ हे खजूर आहे, म्हणूनच त्याला विष्णुप्रिया असेही म्हणतात। ब्रेन रिलॅक्सिंग म्हणजेच मेंदूमधील मज्जातंतूंची वाढ करणारे आहे। त्याचबरोबर हार्ट रिलॅक्सिंग म्हणजे तुमच्या हृदयाचे पोषण करणारे आहे। त्याचबरोबर मेन्स इन्फर्टिलिटी म्हणजे पुरुषांमध्ये शुक्राणूंच्या कमतरतेमुळे येणारे वंध्यत्व, कमजोरी असू द्या, येणारा थकवा असेल तर ह्या सर्वांचं पोषण करणारं हे एकटं फळ खजूर आहे। खजूर हे अँटी इन्फ्लमेटरी, अँटीऑक्सिडंट, अँटी ट्यूमर असे आहे। शरीराचे कोणत्याही आजारामुळे ग्रासलेले, आजारामुळे झिजणे असू द्या, शरीरात सतत ताप राहणं असू द्या, यामुळे शरीर खूप प्रमाणात कमजोर झालेले असू द्या, खूप जास्त प्रमाणात येणारा थकवा असू द्या किंवा जीर्ण आजारांमुळे, क्रोनिक आजारांमुळे शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात धातुक्षय झालेला आहे, अशा सर्व ठिकाणी खजूर द्यावे। खजूर सर्व अवयवांचे पोषण करणारे आहे, सर्व शरीराचे पोषण करणारे आहे। त्याचबरोबर एखाद्या पेशंटचे आजारामुळे तोंडाची चव गेलेली असेल तरीही ती तोंडाची चव आणणारे खजूर आहे। त्याचबरोबर खजूर हे
शरीरातील सर्व धातूंची झीज भरून काढणारे आहे. एका खजुराच्या फळाचे वजन हे 24 ते 25 ग्रॅम असते. त्यामध्ये 65 ते 66 कॅलरीज असतात. त्यामध्ये 18 ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात. त्यामध्ये साधारणतः शुगर ही 16 ग्रॅम शुगर असते. तर मग प्रश्न पडतो, या जुनाट सर्व आजारांवरती जर खजूर चालत असेल तर मग डायबेटिक मधुमेह असणाऱ्या पेशंटने खजूर खावा का, ते बघूया. When dates eaten in moderation, then it will helps in diabetes also. When the promotion of healthy diet, dates have the too much importance, too much values in healthy diet habits. Dietary fibers absorb the carbs and it normalize the blood sugar level in blood. म्हणजेच मला काय सांगायचं आहे, ज्यांना शुगर आहे त्यांनी खजूर खावा. खजूरमध्ये जे डायटरी फायबर्स आहे ते तुमचे कार्बोहायड्रेट, रक्तामधील कार्बोहायड्रेटचं शोषण करतात. त्याचबरोबर ते तुमची शुगरही वाढून देत नाही, तुमचं शरीराचं पोषणही करणार आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं, ज्यांना शुगर असते, ज्यांना मधुमेह असतं, असे व्यक्ती हे खायचं नाहीये, ते खायचं नाही, मला असंच नाही खायचं, मला हे चालतच नाही, या त्यांच्या पद्धतीमुळे त्यांचं पोषण व्यवस्थित होत नाही. परंतु त्यांनी जर खजूर हे व्यवस्थित संयम ठेवून खाल्ले, म्हणजेच योग्य प्रमाणात खजूर खाल्ले गेले, तर डायबेटीस असणाऱ्या पेशंटलाही ते चालणारे आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण खजूर या वनस्पतीची, खजूर या फळाची माहिती घेतली. कोणी खायचं आहे, कोणी खायचं नाही आहे. खजूर या फळामध्ये कोणते मिनरल्स आहेत, विटामिन्स आहेत, त्याबरोबर ते शरीराची वाढ होण्यासाठी, शरीराचे पोषण होण्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे आज आपण बघितलं. त्याचबरोबर मधुमेहाच्या पेशंटने खजूर खावा का, हे खूप मोठं कन्फ्युजन पेशंटमध्ये किंवा कम्युनिटीमध्ये असतं. तर त्याचं उत्तरही आपल्याला आज मिळालेलं आहे. म्हणजे खजूर मधुमेहाच्या पेशंटनेही संयम ठेवून खायला हरकतच नाहीये, हे आज आपण इथे बघितलं.